नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आर आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी. या चॅनलवर आपल्याला इंडेक्स ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात सर्व काही माहिती ऑप्शन चेन डाटानुसार या ठिकाणी सांगितले जाते. जसे की आत्ता आपण पाहत आहे, आजची तारीख आहे 7 ऑगस्ट आणि दुपारचे 12:58 या ठिकाणी झालेले आहे आणि मार्केटमध्ये आज चांगल्या प्रकारचं तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. याच्या मागचं कारण काय आहे आणि ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे, हे थोडंसं आपण आजच्या या एपिसोडमध्ये बघून घेणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे ऑप्शन चेनमध्ये पोझिशन ज्या काही होत्या त्यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं पहिल्यांदा सर्वात पहिले आपण ऑप्शन चेनवरून समजून घेऊया. तर आपण जे सध्या पाहत आहेत ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन आणि सेन्सिबलची ऑप्शन चेन. आपण सध्या या ठिकाणी सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आपण पाहत आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ऑप्शन चेनच्या डाटानुसार करंट मार्केट प्राईस किती चालू आहे आपली 24,437च्या जवळपास सध्या करंट मार्केट प्राईस तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता यानुसार आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर सध्या पाहायचे असेल तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा 24,400 या एका स्ट्राईक प्राईजवर कशा प्रकारची पोझिशन बनली हे सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या 24,400च्या एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला पोट रायडिंग बघू शकता किती झालेला आहे. इथं जबरदस्त पोट रायडिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3,88,00,000चा टोटल ओपनिंगच या ठिकाणी टोटल झालेला आहे. बघू शकता आकडा किती आहे, 3,88,00,000 एवढा डाटा टोटल ओपनिंगच इथे तुम्हाला दाखवले जात आहे. आणि त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये 3,26,00,000च्या नवीन पोझिशन या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीच्या जे काही पोझिशन बनले आहे आजच्या दिवसामध्ये, असे ज्या पोझिशन आहे 3,26,00,000च्या नवीन पोझिशन आहे. तर या ठिकाणी जबरदस्त तुम्हाला पुट रायटिंग पाहायला मिळत आहे. परंतु त्याचप्रमाणे कॉल रायटिंगसुद्धा जबरदस्त झालेली आहे. या 24,500च्या एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला जर पाहाल तुम्ही तर कॉल रायटिंग किती झालेली आहे, 4,18,00,000चं या ठिकाणी टोटल ओपनिंगच या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी किती ओपनिंग दिसत आहे, 4,18,00,000. आणि त्या 4,18,00,000मध्ये आजच्या दिवसाला जो ॲड झालेला आहे हा 3,90,00,000चा न्यू ॲडिशन झालेला आहे या ठिकाणी. म्हणजे कालच्या तुलनेत आजचा जो काही ओपनिंग या ठिकाणी ॲड झालेला आहे तो जास्त प्रमाणात झालेला आहे. म्हणून या ठिकाणी काय सेलिंग प्रेशर तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. पुढच्या तुलनेत जर पाहिलं आपण तर कॉल साईडला ओपन इंटरेस्ट आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त ॲड झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 24,450 या एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला जर पाहिला आपण तर या ठिकाणी बघू शकता पुन्हा कॉल रायटिंग किती आहे, 3,41,00,000ची टोटल झालेली आहे. आणि आजच्या दिवसाला 3,36,00,000ची या ठिकाणी न्यू ॲडिशन झालेली आहे. तर या दोन्हीही स्ट्राईक प्राईजवर आजच्या दिवसाला सर्वात जास्त नवीन पोझिशन तयार झालेलं आहे. नवीन OI ॲडिशन या ठिकाणी जबरदस्त झालेलं आहे. म्हणून तुम्हाला 24,500 या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. आता या सेलिंग प्रेशरमुळे काय झालेलं आहे की जे काही पुट रायटर्स होते पहिल्या दिवसापासून 24,500च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजपर्यंत जे काही पुट रायटर्स होते या ठिकाणी बघू शकता ओपनिंगच किती आहे या ठिकाणी 1,08,00,000चा आहे. आणि आजच्या दिवसाला 27,00,000चा ॲड झालेला आहे. परंतु या 24,500चा जो एक आपला सपोर्ट होता, या सपोर्टच्या भरोशावर ज्या काही याच्यावरील स्ट्राईक प्राईजवर जो काही ओपनिंगचा ॲड झाला होता या ठिकाणी बघू शकता टोटली याची लॉंग अनवाइंडिंग झालेली आहे. हा जर OI चेनच्या ज्या कॉलममध्ये जर बघितलं तुम्ही पुट साईडला, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून ज्यांनी तेजीच्या पोझिशन बनवल्या होत्या आणि मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर असल्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग आणि सेलिंग प्रेशर असल्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणचा ओपन इंटरेस्ट टोटलीही कमी झालेला आहे. या ओपन इंटरेस्टमुळेच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं. कारण यांनी काय आपल्या पोझिशन लॉसमध्ये एक्झिट करणे स्टार्ट केले होते. त्यामुळे मार्केटमध्ये जे काही तुम्हाला मोठ्या मोठ्या कॅन्डल्स पाहायला मिळाल्या या लॉंग अनवाइंडिंगच्या कारणामुळेच तुम्हाला पाहायला मिळाल्या. 24,600वर बघू शकता या ठिकाणचा जो काही ओपनिंग होता आजच्या दिवसाला याच्यामध्ये ॲड तर झाला नाही, परंतु होता त्यामधला सुद्धा कमी झाला. टोटल ओपनिंग सध्याच्या कंडिशनला इथं 35,00,000 आहे आणि पहिले होता 48. असं दोन्ही मिळून बघू शकता तुम्ही 48 आणि 35. म्हणजे या टोटल ओपनिंग पैकी 48,00,000चा ओपनिंग कमी झालेला आहे. ठीक आहे. तर या प्रकारचा ऑप्शन चेन डाटानुसार काय झालेलं आहे की या पुट साईडला ज्यांनी काही पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीच्या पोझिशन बनवले होते यांनी आपले पोझिशन कमी केल्या. म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर थोडंसं पाहायला मिळालं आणि त्याच संधीचा फायदा घेत कॉल रायटिंग जबरदस्त या ठिकाणी झालेली आहे.
हे झाले सर्व ऑप्शन चेन डाटानुसार. आता आपण थोडंसं चार्ट पॅटर्ननुसार आपण थोडंसं बघणार आहे मार्केटला, की चार्ट पॅटर्नमध्ये कशा प्रकारचे कॅन्डल्स तयार झालेले आहे आणि त्यानुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला कसे काय पाहायला मिळाले. चला आपण सध्या आता चार्टवर बघणार आहे सर्व गोष्टी. तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या हा निफ्टीचा चार्ट आहे आणि या निफ्टीच्या चार्टवर बघू शकता मार्केटमध्ये काय झालेलं आहे. कालच्या दिवसाला 24,600 आपला एक मेन सपोर्ट होता. या ठिकाणी हा जो एक सपोर्ट झोन होता आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार कालच्या ठिकाणी हा मेन सपोर्ट झोन होता. मार्केटने काय केलं, या ठिकाणी ब्रेक केलं सपोर्ट. हा ब्रेक केल्याच्यानंतर काही वेळपर्यंत कॉन्सोलेशन केलं, पुन्हा मार्केटने अप जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा या ठिकाणी झालं आणि फायनली काय केलेलं आहे की कालच्या डेटमध्ये 24,600च्या खालती क्लोजिंग दिली. तर आपला या ठिकाणचा जो दोन ठिकाणी जो काही आपला मार्केटमध्ये सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला, आपण इथे एक लाईन ड्रॉ केली होती आणि मार्केटमध्ये काय झालेलं आहे, आज गॅपडाऊन ओपनिंगच्या नंतर पहिल्याच कॅन्डलमध्ये सपोर्ट घेऊन मार्केटने पूर्ण वर येण्याचा प्रयत्न केला, परंतु जो काही कालचा सपोर्ट होता तो आज रेजिस्टन्सचं काम करत होता या ठिकाणी. तर या ठिकाणी बघू शकता परफेक्टली 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये या ठिकाणी हा शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पुन्हा मार्केटने 24,500 या एकाच स्ट्राईक प्राईसच्या लेवलवर काही वेळपर्यंत कॉन्सोलेशन केलं आणि त्यानंतर एका मोठ्या कॅन्डलमध्ये मार्केटला जसंही डाऊन साईडला ब्रेक केलं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुन्हा काही वेळपर्यंत कॉन्सोलेशन केलं, पुन्हा या ठिकाणी मार्केटमध्ये डाऊनफॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आता याचं काय कारण होतं की मार्केटमध्ये 24,500च्या वरती मार्केटला सस्टेन ठेवण्याचा प्रयत्न केला. मार्केटमध्ये काय झालेलं आहे की 24,500च्या वरती मार्केटला सस्टेन ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु सेलिंग प्रेशर कंटिन्यू वाढत असल्यामुळे जे काही तेजी करणारे ट्रेडर्स होते, ज्यांनी काही पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवल्या होत्या, यांनी काय केलं आहे की आपल्या पोझिशन या ठिकाणी एका वेळेस कट करणं स्टार्ट केलं, एका वेळेस विक्री करण्यास सुरुवात केली. तर यामुळे ह्या मोठ्या मोठ्या कॅन्डल तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि सध्याची कंडिशनसुद्धा तीच आहे की मार्केटमध्ये काय आहे 24,400वर चांगल्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात सपोर्ट ठिकाणी, परंतु त्याच प्रमाणातने 24,500 या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर कॉल रायटिंगसुद्धा त्याच प्रमाणात जबरदस्त बनलेली आहे. 24,400 आणि 24,450च्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जबरदस्त कॉल रायटिंग पाहायला मिळाली. म्हणूनच तुम्ही बघू शकता की या 24,450च्या वरती मार्केट सस्टेन झालेलं नाही आहे. कारण काय की ऑप्शन चेनच्या डाटामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे कुठला, हा 24,450 24,450 या ठिकाणी बघू शकता ओपन इंटरेस्ट किती झालेला आहे. तो टोटल 3,52,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट झाला आणि त्यामध्ये 3,48,00,000चा नवीन ॲड झालेला आहे. तर यामुळेच मार्केट काय 24,450च्या वरती सस्टेन होत नाही आहे, कारण या दोन्हीही ठिकाणी चांगल्या प्रकारचं ओपन इंटरेस्ट न्यू ॲडिशन झालेलं आहे. या सेलिंग प्रेशरमुळे काय होत आहे की हा जो काही 24,400च्या एका सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर जो काही ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तेजीसाठी तयार झालेला आहे, या पोझिशन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं त्या ठिकाणी 3,88,00,000 होता, आता 65वर आलेला आहे, कारण या ठिकाणचा जो काही आहे हा ओपन इंटरेस्ट कमी होताना तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी. याच कारणामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कंटिन्युअस सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. ठीक आहे. हे चार्टनुसार आहे आपलं ऑप्शन चेनच्या डाटानुसार चार्टवर अशा प्रकारचे कॅन्डल्स आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. आता पुन्हा 24,400चा जर सपोर्ट या ठिकाणी हा जर ब्रेक केला, जो काय आता 24,400वर जो काही आता या ठिकाणी जो काही कॅन्डल्स तयार होत आहे सध्या या 24,400 या ठिकाणी, आता ही लेवल जर ब्रेक केली कुठली, ही वाली पुन्हा या कॅन्डलचा जर सपोर्ट या ठिकाणी ब्रेक केला 100 ते 150 पॉईंट सहज मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं पाहिजे, कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा तशा प्रकारचा तयार झालेला आहे. 24,400च्या आउट साईडला 3,65,00,000च्या जवळपास टोटल ओपन इंटरेस्ट आहे आणि जेव्हा ही लेवल तोडला जाईल तेव्हा तो ओपन इंटरेस्ट ॲटोमॅटिकली कमी केल्या जाईल, तिथल्या ज्या काही पोझिशन आहे त्या विकल्या जातील. म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळू शकते. या कॅन्डलचा लो ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्हाला 100% 100-125 पॉईंटचं मोमेंटम डाऊन साईडला पाहायला मिळाला पाहिजे, कारण ऑप्शन चेनमध्ये जो काही पोझिशन तयार झालेला आहे त्या तिथे विक्रीसाठी सुरुवात होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.